तर मी कल्पना आज तुमच्यासाठी पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी पुरण कसं भरायचं, पीठ कसं मळायचं, टम्म कसं काठोकाठ पोळी आपली फुगेल ह्यासाठी काय टिप्स वापरायला पाहिजेत हे तुम्हाला सांगणार आहे मी। ह्या ठिकाणी मी रात्रीच डाळ भिजवत घालणार आहे। ह्या ठिकाणी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, त्याला चना डाळ पण म्हणतात। ह्या ठिकाणी 1 वाटी स्वच्छ करून घेतलेली आहे, ती आपण हे रात्री भिजत घालत आहोत। कारण रात्री भिजत घातलं तर अगदी 1 शिट्टीला आपलं हे पुरण शिजून तयार होते, परफेक्ट शिजून तयार होते। अगदी वेळ न घालता, आपण वेळ खूप लागतो शिजण्यासाठी, त्यामुळे आपण हे असं जर केलं तर खूप लवकर आपलं हे पुरणाचा स्वयंपाक तयार होतो। अगदी जॉब करणाऱ्या महिलांसाठी तर खूप उपयुक्त आहे। जेव्हा त्यांना वेळ नसतो तेव्हा ते ह्या पद्धतीने जर डाळ रात्री भिजत घातले तर खूप लवकर सकाळी पुरण करू शकतात। अगदी रात्रभरासाठी आपण स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाणी टाकून स्वच्छ चना डाळ धुवून घेतली, रात्रभरासाठी भिजत ठेवलेली आहे। सकाळी मी पाहू शकता अगदी छान आपली ही डाळ भिजून झालेली आहे। ह्या ठिकाणी 1 वाटी डाळ घेतली होती, तर आपण ह्या ठिकाणी त्याला 3 वाट्या पाणी टाकून घेणार आहोत। कारण डाळ ही भिजलेली असल्यामुळे पाणी जास्तीचं लागत नाही। मला कटाची आमटी पण बनवायची आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी पाणी जास्तीचं टाकलेलं आहे। जर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर तुम्ही 1 वाटी कमी पाणी टाकलं तरी पण चालते। ह्या ठिकाणी बाउल घेतला, त्यामध्ये 3 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यामुळं पोळ्या आपल्या ह्या अगदी मऊ होतात, मुलायम होतात, खाण्यासाठी खूप छान लागतात। अगदी सुरुवातीला आपण ह्या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं, जास्तीचं पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पोळीचं पीठ मळून घेणार आहोत। पोळीचं पीठ मळते वेळेस एकदम पाणी टाकायचं नाही, आणि लूज पीठ मळायचं आपल्याला। एकदम घट्ट चपातीच्या पिठासारखं आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाही। लूज पीठ मळलेलं आहे, पीठ असंच लूज मळलेलं आपण ह्या ठिकाणी आणखी सॉफ्ट केलेलं नाही। थोडंसं तेल लावून आपण असंच ठेवून देणार आहोत। एक 15 ते 20 मिनिटाकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवून घ्यायचं आहे, कारण पीठ भिजण्यासाठी वेळ लागतो। पीठ जर लगेच लगेच पोळ्या केलं तर पोळ्या ह्या व्यवस्थित होत नाहीत। अगदी पीठ छान भिजायला पाहिजे, त्या अगोदर आपण हे पीठ मळून ठेवलेलं आहे। जेव्हा आपण कुकर ठेवतो तेव्हाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, नंतर गडबड होते आणि पोळ्या ह्या व्यवस्थित येत नाहीत। अगदी पीठ मळतेच काळजी घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी 1 शिट्टी झालेली आहे, कुकर थंड झालेला आहे, टोपण काढून घ्यायचं। डाळ अगदी छान मऊसर शिजलेली आहे। ह्या ठिकाणी कढई घेतली, त्यावरती चाळणी ठेवली, जी डाळ शिजलेली आहे ती वरती टाकायचं, आणि पाणी जे कट आहे ते खाली निघून जाईल। त्या कटाची आपल्याला आमटी बनवायची आहे। ह्या ठिकाणी डाळवरती राहिलेली डाळ अगदी छान शिजलेली आहे, जास्तीची पण गिजगीज झाली नाही। जर डाळ शिजली तर पीठ आणि पुरण आपलं हे बाहेर येऊ शकतं, पुरण आपलं पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्तीच्या शिट्ट्या करून घ्यायचं नाही। जेव्हा आपण डाळ भिजवतो तेव्हा 1च शिट्टी करून घ्यायचं, जास्तीच्या शिट्ट्या करायच्या नाहीत। कट अगदी छान निघालेला आहे, कटासाठी आपण पाणी जास्तीचं टाकलेलं होतं। अगदी परफेक्ट शिट्टी झालेली आहे। ह्या ठिकाणी कट व्यवस्थित निघालेला आहे, डाळ पण आपली व्यवस्थित शिजलेली आहे। अगदी ह्याच पद्धतीने आपल्या डाळ शिजवून घ्यायचं। डाळ ही घुगऱ्या टाईप राहिल्या पाहिजे, तरच आपल्या पोळ्या ह्या व्यवस्थित येतात। ह्या ठिकाणी जितकी डाळ घेतली होती तितकीच आपण साखर घेतलेली आहे। साखरेऐवजी आपण गूळ पण घेऊ शकतो, पण मी ह्या ठिकाणी साखरच वापरलेली आहे। अगदी छान मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला आपला गॅस मीडियम ठेवायचा आहे, आणि छान आपण असंच शिजवून घेणार आहोत। डाळ शिजण्यासाठी वेळ लागणार नाही, कारण डाळ ही खूप छान शिजलेली असल्यामुळे पुरण खूप लवकर शिजून तयार होते। आता अगदी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, थोडंसं घट्ट आणखीन करायचं आपल्याला। गॅस मीडियम ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही, नाहीतर खाली कढईला चिटकण्याची शक्यता असते। साखर आपली पूर्ण आता मेल्ट झालेली आहे, पुरण हे पातळ झालेलं आहे। आता अगदी छान शिजवून घ्यायचं। या पोळ्या सहज कोणीही नवीन जरी बनवत असेल फर्स्ट टाइम, तर पोळ्या बिघडणार नाही। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, अगदी नवीन पद्धत आहे, सहज कोणीही करू शकते। पोळ्या म्हणलं की सगळ्यांना खूप अवघड वाटतं की किती कुटाणा आहे आणि करायला खूप वेळ लागतो असं वाटतं, म्हणून खूप जण पोळ्या करायच्या भानगडीत जात नाही। पण अगदी छान सोपी पद्धत आहे, ज्यांना करा वाटत नाही त्यांना पण खूप इंटरेस्ट येईल, आणि पटकन पुरण तयार होते। त्यामुळे पुरण तयार करायला काहीच वेळ लागणार नाही, पुरणही बिघडणारही नाही। अगदी परफेक्ट पुरण बनवून तयार होते। ह्या ठिकाणी पुरण आता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, पाहू शकता। इतकं घट्ट बनवून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त पण घट्ट करायचं नाही। आता हे परफेक्ट झालेलं आहे, गॅस बंद करायचं आहे। गॅस बंद करून आपण आता हे पुरण असंच मिक्स करून घेतलं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं, आणि आपण आता हे चाळणीवरती टाकून गाळून घेणार आहोत। अगदी छान पुरण अगदी ह्या पद्धतीनं पडलं पाहिजे। चाळणीवरती टाकायचं, आणि आपण आधी उलटण्यानंच आपण ह्याला असं प्रेस करून घेणार आहोत। जितकं पडेल तितकं पडेल, जे वरी शिल्लक राहील ते आता आपण एखाद्या फुलपात्र किंवा ग्लास कुठलंही भांडं घेऊ शकतो। तर ह्या ठिकाणी असं एक भांडं घेतले मी, गंज घेतलेला आहे, त्या गंजाच्या साह्याने असं अगदी प्रेस करायचं, पूर्ण पुरण हे खाली गळून जाईल। अगदी छान आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे। चाळणीला लागलेलं आणि भांड्याला लागलेलं आपण कटाचं जे तयार केलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून टाकून देऊ शकतो। ह्या ठिकाणी पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे। ह्या टाईपचं आपल्याला थोडं 2-3 वेळेस असं आपटून घ्यायचं आहे, जे की पीठ आपलं हे खूप छान फाकलं जातं आणि लवचिक होतं, आणि पुरण हे बाहेर येत नाही। पोळी आपली जितकी मोठी म्हणेल तितकं आपण करू शकतो, अगदी परफेक्ट पोळी बनते। ह्या पद्धतीचं थोडंसं करून ट्राय करा।
अगदी छान पुरण तयार झालेलं आहे, थंड झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे पुरण. पीठ पण व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्या पोळ्या बनवायचं आहे. ह्या ठिकाणी थोडंसं आता थोडंसं आपल्याला पोळीसाठी पीठ हे कमी लागतं. चपातीला जितकं घेतो तितकं घ्यायचं नाही, त्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं. जितकं आपण पीठ घेतलं त्याच्यापेक्षा जास्तीचं थोडंसं पुरण घ्यायचं. पुरण हे जास्तीचं घालायचं, चव खूप छान येते. पुरण कमी झालं तर पोळीला चव येत नाही. अगदी ह्या पद्धतीनं जितकं पीठ घेतलं त्यापेक्षा थोडंसं जास्त मी ह्या ठिकाणी पुरण घेतलेलं आहे हातामध्ये. अगदी दोन्ही आपण हे गोल बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पिठामध्ये पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी पोळपाटालाच मी आता रुमाल लावून घेतलेला आहे अगोदरच. अगदी ह्याच पद्धतीने मी रुमाल बांधून घेते. माझी ही पद्धत आहे, मला हे सोपं वाटतं म्हणून मी असंच करते. दस्ती वगैरे काही घेत नाही. अगदी मोठा रुमाल ठेवलेला आहे, तो खालून गाठ बांधून घेतलं की परफेक्ट बसतो. आणि पोळी आपण लाटतो तेव्हा पोळी आपल्याला लाटताना त्रास होत नाही, हलत नाही, परफेक्ट पोळी बनवता येते. अगदी ह्या पद्धतीनं आपल्याला पिठामध्ये आपलं पुरण भरून घ्यायचं आहे. अगदी अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करत करत आपण पुरणमध्ये बसवून घेणार आहोत. आणि वरती जे पीठ आलेलं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित चिटकावून घ्यायचं आहे, जे की पुरण बाहेर येणार नाही लाटते वेळेस. व्यवस्थित आपण आता प्रेस करून असं घेतलेला आहे. उंडा हा व्यवस्थित भरून घेतला आहे. अगदी ह्या पद्धतीने थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे, जे की पुरण बाहेर येत नाही लाटते वेळेस. थोडंसं आपण पोळपाटावरती पीठ टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच पीठ टाकून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला पीठ टाकायचं नाही. सुरुवातीला आपण 2-3 वेळेस उलटसुलट केलेलं आहे, नंतर आपल्याला उलटसुलट करायचं नाही. अगदी छान पोळपाट फिरवतच आपण ज्या साईडला आपल्याला जाड वाटेल त्या साईडला फक्त अंगठ्यात आपण लाटणं धरायचं आणि फिरवायचं. अगदी पोळी ही खूप लवकर मोठी होते, बिलकुल जाड राहत नाही आणि पुरण पण बाहेर येत नाही. फटाफट आपली ही पोळी बनवून तयार होते. अगदी जितकी पातळ म्हणलं तितकी आपण ही पोळी बनवू शकतो. बिलकुल पुरण बाहेर येत नाही, कारण पुरण आणि पीठ आपलं परफेक्ट झालेलं असलं की बिलकुल पोळ्या करताना त्रास होत नाही. व्यवस्थित पोळ्या ह्या बनवून तयार होतात. पाहू शकता अगदी पूर्ण सगळीकडे एकसारखी पोळी बनवून तयार झालेली आहे. गॅसवरती तवा ठेवला आणि गरम करून घेतलं. सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला, कारण तवा हा धुतलेला असतो आणि पोळी चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे फर्स्ट टाइम आपल्याला तेल लावून घ्यायचं. अगदी जेव्हा असे बबल्स येतात तेव्हा आपल्याला ही पोळी उलटायचं आहे. अगदी टम्म फुगलेल्या पोळ्या आपल्याला पाहायचं. अगदी सर्व पोळ्या आपल्या फुगतात. एकही पोळी आपली अशी राहणार नाही की पोळी ही फुगत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा. अगदी छान टम्म फुगतात काठोकाठ. पोळी आपली छान फुगून मऊ लुसलुशीत पोळी तयार होते. अगदी वाफ पोळते म्हणून मी ब्रशच्या साहाय्याने तेल लावते. तुम्हाला जर वाटलं हाताने लावायची सवय असेल तर तुम्ही लावू शकता, पण वाफ ही खूप जोरात पोळते, त्यामुळे थोडंसं काळजी घ्यायचं पोळी फुगल्यानंतर. अगदी उलटण्यानं आपण असं त्याला उलटून टाकलेलं आहे. दोन्ही साईडनं व्यवस्थित तेल, तुम्ही तूप वापरत असेल तर तूप लावू शकता. ह्या ठिकाणी तेल लावून घेतलेलं आहे. अगदी खरपूस असं आपण हे भाजून घेतलेली आहे पोळी. आता मस्त पोळी भाजून तयार झालेली आहे. अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायचं आहे. पुरणपोळी म्हणलं की सर्वांना खूप कुटाणा वाटतो, पण अगदी सर्वात सोपा पदार्थ हा पुरणपोळी आहे. एकदा जमलं तर खूप लवकर हा पुरणाचा स्वयंपाक बनवून तयार होतो. दुसरा स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो, पुरणाचा स्वयंपाक खूप फास्ट तयार होतो. एकदा पुरण शिजवून घेतलं की पोळ्या तर खूप लवकर होतात. अगदी छान पाहू शकता. अगदी लाटताना दिसत आहे की किती सरासर आपल्या ह्या पोळ्या बनवून तयार होत आहेत. ज्या साईडला आपल्याला थोडंसं जाडसर वाटेल त्या साईडला आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आणि पोळ्या ह्या कडकडनेच लाटत राहिलं तर पोळी ही व्यवस्थित होते. पुरण पण बाहेर येत नाही आणि एकसारखी लाटली जाते. अगदी छान आपली पोळी फुगलेली आहे. अगदी सर्व पोळ्या आपल्या कटोकाट फुगलेल्या आहेत. मस्त लुसलुशीत पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ह्या पोळ्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही पोळ्या कशा करता तेही सांगा. नवीन असाल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा मी नवीन असे अपलोड करेल व्हिडिओ तेव्हा तुमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि तुम्हाला पाहायला भेटेल. अगदी मऊ लुसलुशीत तुम्हाला दाखवते मी. अगदी पूर्ण पोळीचा आपला पडदा बाहेर निघतो, इतकी छान पोळी फुगलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत आपल्या ह्या पोळ्या बनवून तयार झाल्या आहेत. जसं गोड पुरणपोळी पाहिली तसंच आपल्या तिखट पुरणपोळी पाहायचे. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी आपण कसं बनवलंय तर गुबगुबीत ह्या ठिकाणी आपण काय बनवलेलं आहे पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल. ह्या ठिकाणी आपण पुरणपोळीसारखेच आलू पराठा बनवत आहोत. अगदी परफेक्ट, आणि त्याचं स्टफिंग कसं तयार करायचं आणि बाहेर बिलकुल येणार नाही ह्याची ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळीसारखे सेम टू सेम ह्या ठिकाणी आपण आलू पराठे बनवणार आहोत. पाहू शकता अगदी मस्त लुसलुशीत हे पराठे बनवून तयार झालेले आहेत. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी मी कुकरला 4 ते 5 आलू कट करून घेतलेत, ते टाकून द्यायचे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि थोडासा गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि बंद केलेला आहे. ह्या ठिकाणी कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोड्या लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या आहेत. वरतून अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला ते ठेचून घ्यायचं आहे. मिक्सरला काढलं तरी चालते, पण ठेचलेली ह्याची चव खूपच छान येते, त्यामुळे मी ठेचून घेतलेलं आहे. आता कुकरच्या आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपण 2 शिट्ट्या घेतल्या, 3 शिट्ट्या घेतल्या तर आलू खूप जास्त उकडला जातो आणि आपलं हे बॅटर जे आहे पराठ्याचं ते पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे 80 ते 90% इतकाच आलू हा उकडलेला पाहिजे. खिसताना पण खिसता आला पाहिजे हातामध्ये, इतका आपण हे उकडून घेतलेलं पाहू शकता. अगदी ह्याच पद्धतीने
ह्या ठिकाणी मी खिसणीने खिसत आहे. तुम्ही जर पुरणपोळ्याच्या चाळणीने जरी केलं तरी चालते, पण जेव्हा आलू पराठा बनवतो तेव्हा मॅशरच्या साहाय्याने आपल्याला मॅश करून घ्यायचा नाही. अगदी मध्ये गाठी राहू शकतात, त्यामुळे फक्त खिसणी किंवा चाळणीचाच वापर करा. ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट आपले आलू पराठे बनवून तयार होतात. बिलकुल ते बिघडत नाहीत. परफेक्ट आपला आलूही तयार झालेला आहे. आपण गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की ह्या ठिकाणी फक्त आपण जिरे टाकले आहेत, मोहरी टाकायची नाही. जी मिरची आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकून दिलेला आहे. थोडीशी हळद टाकून दिलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस आता ह्या ठिकाणी आपण बंद केलेला आहे. गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही. आता आपण ह्या ठिकाणी आलू जगी स्मॅश करून घेतलेला आहे तो फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण एक 5 मिनिटाकरता गॅस लावून घेणार आहोत. जर गॅस चालूच ठेवला तर फोडणी आपली आणखी जास्त पुढे जाण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बंद करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन नंतर आपण एक 5 मिनिटाकरता व्यवस्थित एक 5 मिनिटाकरता असंच पूर्ण फोडणी आपली पूर्ण लागली पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की आपण आणखीन एक 5 मिनिट असंच मिक्स करून घेऊन शिजवून घेतलं तर जेही आपण बॅटर बनवलेलं आहे 1 दिवसाकरता आरामात टिकते. जर असंच ठेवलं तर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडासा गॅस मीडियम ठेवून शिजवून घ्यायचं. जर फ्रीजमध्ये ठेवलं तर आपण एक दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा ह्याचे पराठे बनवू शकतो. बिलकुल काहीच होत नाही ह्या स्टफिंगला, अगदी मस्त राहते. अगदी व्यवस्थित आपले स्टफिंग तयार झालेले आहे. आता व्यवस्थित गॅस बंद केलेला आहे. आता वरतून आपण 1 चमचा इतकी धने पावडर टाकून घेतलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर कट करून छोट्या आकारात टाकली तरी चालते. कोथिंबीरपेक्षा धने पावडरची टेस्ट ही वेगळीच येते, तुम्ही नक्की टाका. अगदी पूर्ण आपलं स्टफिंग आलू पराठ्याचं बिल तयार झालेलं आहे. अगदी मस्त लुसलुशीत आपले हे आलू पराठे बनवून तयार होणार आहेत. परफेक्ट हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्या साईडला ठेवायचं आहे. अगदी थंड होण्यासाठी आता आपण हे साईडला ठेवणार आहोत. अगदी गरम आहे आता हे. पराठे बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण पीठ मळून घेणार आहोत. जसं की आपण पुरणपोळीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण हलक्या हाताने थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि असंच एक 10 मिनिटाकरता आपल्याला असंच ठेवलेलं आहे. आणि नंतर आपण हे मऊ करून घेतलेलं आहे. जसं पुरणपोळीसाठी आपण पाण्याचा हात लावून पीठ मऊ करून घेतो त्या पद्धतीनं मी ह्या ठिकाणी मऊ करून घेतलेलं आहे. आणि स्टफिंग पण आपलं थंड झालेलं आहे. आता जसं पुरणपोळीची प्रोसेस करतो आपण त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी केलेलं आहे. अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत पुरणपोळीसारखेच आपले आलू पराठे बनवून तयार होतात. तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पराठे कसे झाले आहेत. ह्या ठिकाणी मी एकदाच गोल असे बनवून पराठे बनवते, फटाफट पराठे बनवून तयार होतील. ह्या ठिकाणी पुरणपोळीला जसं आपण घेतो उंडा त्याच पद्धतीने उंडा घेतलेला आहे आणि हाताच्या आपण साहाय्याने बोटाने आपण असं पसर करून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्या जे बनवून घेतलेलं गोल स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आहे आणि पुरणपोळीला जसं आपण मध्ये मध्ये घालून जसं भरून घेतो त्याच पद्धतीनं हे स्टफिंग भरून आपल्याला पॅक करून टाकायचं आहे. अगदी पाहू शकता वरतून जे थोडंसं पीठ शिल्लक राहतं त्याला आपल्याला पॅक करून बंद करून टाकायचं आहे, जे की आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही. अगदी मस्त आपलं स्टफिंग आणि आपलं हे पूर्ण तयार झालेलं आहे. आता लाटण्यासाठी थोडंसं आपल्याला सुकं पीठ लावायचं आहे वरतून आणि पीठ लावून आपण ह्या ठिकाणी पाहू शकता मी पॉलिथिन घेतलेली आहे. अगदी आपण जो किराणा आपण आणतो त्याच किराणामधलं एक पॉकेट आहे हे, तुम्ही कुठलंही घेतलं तरी चालते. सुरुवातीला मी तुम्हाला हातानेच दाखवते, हाताने न लाटणं घेता सुद्धा आपण हे पराठे बनवू शकतो. आपलं स्टफिंग आणि पीठ जर छान तयार झालं तर हाताने केलं तरी सुद्धा हे पराठे बिलकुल बिघडत नाहीत किंवा स्टफिंग बाहेर येत नाही. अगदी मस्त जसं पाहिजे तसं आपण पातळ आकारामध्ये थापटून असं बनवू शकतो. लाटण्याचा वापर नाही केला तरी चालते. ह्या ठिकाणी थापटूनच आपण मोठं केलेलं आहे आणि मस्त पातळ असा आपला हा आलू पराठा बनवून तयार झाला आहे. इतका आपण पातळ नाही करायचा, पुरणपोळी जसं बनवतो त्याच पद्धतीनं बनवायचं आहे आपल्याला. अगदी मस्त हातावर घेऊन थोडंसं आपल्याला आणखी असं खालीवरी केलं तर आणखीन जितकं पाहिजे तितकं आपण पातळ पराठा बनवू शकतो. अगदी ह्या पद्धतीनं जर केलं तर खूप फटाफट आपले लाटायची पण गरज पडत नाही, खूप फटाफट आलू पराठे बनवून तयार होतात. तवा छान गरम झाला की आपण त्यावरती आता पराठा टाकून दिलेला. पहिला पराठा असल्यामुळे थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं म्हणजे चिकटणार नाही. अगदी जेव्हा बबल्स येतात त्यावेळेसच आपल्याला पराठा हा उलटायचा आहे. अगदी एका साईडला पाहू शकता अगदी गव्हाळ रंगामध्ये मस्त आपला हा रंग खूप छान आलेला आहे आणि मस्त लुसलुशीत फुगत आहे. आता अगदी पातळ वरचा लेअर पातळ मऊसर लुसलुशीत झालेला आहे. अगदी पुरणपोळीसारखं मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पराठे करून जर दिलं तर डब्यामध्ये बिलकुल हे नरमच राहतील. अगदी मुलांना खाण्यासाठी भाजी पोळीपेक्षा सुद्धा भन्नाट ते आवडीने खातील. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळीसारखे आपले आलू पराठे बनवून तयार झालेले आहेत. अगदी दिसता असेल तुम्हाला किती सुंदर रंग पण आलेला आहे आणि दिसताच
अगदी मुलायम दिसत आहेत। ह्या पद्धतीने मी 2 आलू पराठे बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते मी, आपली नेहमीचीच आहे रेग्युलर, त्या पद्धतीने या ठिकाणी जर बनवलं तर ते सुद्धा खूप पटापट आपले हे बनवून तयार होतात। बिलकुल स्टफिंग जे आहे ते बिलकुल बाहेर येत नाही। लाटण्याने सुद्धा आपण फटाफट हे बनवू शकतो। अगदी रुमाल न घेता आपण पॉलिथिनवरच बनवलेला आहे। अगदी पटापट बिलकुल स्टफिंग बाहेर येत नाही। जितकं हवं तितकं मोठ्या आकारामध्ये आपण हे आलू पराठे परफेक्ट असे बनवू शकतो। खूप जणांची रिक्वेस्ट होती की ताई आलू पराठे कसं बनवायचं परफेक्ट हे दाखवा। तर आज मी आलू पराठेचा व्हिडिओ घेऊन आले। तुम्हाला जर आणखीन कुठली रेसिपी पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल। खूप जणांचं म्हणणं होतं की जेव्हा पराठा लाटतो तेव्हा थोडाफार तरी आलू बाहेर येतो, जेव्हा आपण आलू तव्यावर टाकतो पराठा तेव्हा सुद्धा आलू बाहेर येतो। त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, तर सुरुवातीला आपण मेन पहिली ट्रिक म्हणजे आपला आलू थोडासा कमी उकडायचा आहे। दुसरी ट्रिक म्हणजे आपण जे खिसणीने खिसून घेतलं आहे तीच योग्य पद्धत आहे। तुम्ही मॅशरने किंवा कशानेही मॅश करू नका। थोडाफार जरी गुठळ्या राहिल्या तर लाटते वेळेस सुद्धा आपलं हे स्टफिंग बाहेर येऊ शकतं आणि ते आलू पराठे व्यवस्थित होत नाहीत। थोडं का होईना तव्यावर जरी टाकलं तर बाहेर येतात। जेव्हा आपण उलटतो तेव्हा सुद्धा ते बाहेर येतात। अगदी मऊ लुसलुशीत आपले आलू पराठे बनवून तयार झालेले आहेत। त्यातून साजूक तूप टाकून घेतलेल्या साजूक तुपासोबत खाण्यासाठी परफेक्ट आलू पराठा तयार झालेला आहे। पाहू शकता मस्त लुसलुशीत। तुम्हाला मी एक पराठा कट करून दाखवते की आतमध्ये अगदी पुरणपोळीचं पुरण जसं पूर्ण कडेपर्यंत जातं त्याच पद्धतीने आपलं हे स्टफिंग पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे आणि लुसलुशीत आपला हा पराठा बनून तयार आहे। बिलकुल ही भाजी खाली सुद्धा गळून पडणार नाही। पूर्ण पीठ आहे आणि आलूचं मॅशर जे पूर्ण एकमेकांना व्यवस्थित बसलेलं आहे आणि परफेक्ट आलू पराठा बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।